नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण क्लास 12th मधील फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे लेक्चर चालू केलेले आहे, त्यामध्ये आपण फिजिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर चालू केलेला आहे आणि मॅथ्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। त्यामध्ये आपण काही क्वेश्चन घेतलेले आहोत। आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत। तर एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 4 आहे। तर यामध्ये सांगलेलं आहे, इफ द स्टेटमेंट P and Q आर ट्रू। हे दोन स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, एक स्टेटमेंट आहे P आणि स्टेटमेंट आहे Q। या दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे ट्रू। स्टेटमेंट P and स्टेटमेंट Q याच्यासाठी व्हॅल्यू आहे ट्रू and स्टेटमेंट R and S, आर आणि एस याच्यासाठी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे फॉल्स। तर आपल्याला काय सांगलं, खाली जे त्यांनी स्टेटमेंट पॅटर्न दिलेत त्याचे आपल्याला काय करायला सांगले, ट्रूथ व्हॅल्यू काढायला सांगलेला आहे। तर क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट क्वेश्चन। तर ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला पाचही पण कंडिशन माहित पाहिजे। सर्वप्रथम आपल्याकडे अँड ची कंडिशन आहे। अँड ची कंडिशन आहे, दोन्ही जर ट्रू असतील तर आन्सर येईल ट्रू, अदरवाइज फॉल्स। हे अँड ची कंडिशन आहे। सेकंड आहे ऑर। ऑर ची कंडिशन आहे, दोन्ही फॉल्स असल तर आन्सर येईल फॉल्स, अदरवाइज ट्रू। त्यानंतर इफ देन ची कंडिशन आहे। इफ देन आपण सांगायला इफ देन ची कंडिशन। इफ देन ची कंडिशन आहे, टीएफ असेल तर फॉल्स, टीएफ असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू। यानंतर डबल इम्प्लिकेशन ची कंडिशन आहे, दोन्ही सेम असेल, ते ट्रू ट्रू असो का फॉल्स फॉल्स असो, दोन्ही जर सेम असेल तर याचा आन्सर येईल ट्रू, अदरवाइज फॉल्स। आणि पाचवा आहे निगेशन। निगेशन तर माहित आहे, टीचा निगेशन काय येतोय एफ, आणि निगेशन ऑफ एफ चा काय येतोय टी येतो। या पाच कंडिशन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। या पाच कंडिशन्स, तर पहिले कंडिशन बघून घ्या पाच। चला मग या पाच अँड ची कंडिशन, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स। ऑर ची कंडिशन, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू। देन ची कंडिशन, टीएफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू। डबल इम्प्लिकेशन ची कंडिशन आहे, दोन्ही ट्रू ट्रू किंवा दोन्ही फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू आहे, अदरवाइज फॉल्स। निगेशन ची कंडिशन, निगेशन ऑफ टी चं एफ आणि निगेशन ऑफ एफ चं काय होईल टी, निगेशन ऑफ एफ चं काय होईल टी होईल। तर यातला आपला पहिला क्वेश्चन आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली, पी और क्यू अँड आर। तर यामध्ये स्टेटमेंट पी आणि क्यू ट्रू आहे आणि आर आणि एस फॉल्स आहे, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगलेलं आहे। पी आणि क्यू काय आहे ट्रू आहे। टाका पी ची व्हॅल्यू ट्रू और क्यू ची व्हॅल्यू ट्रू अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स। आपण तर इथे दाखवलं पी अँड क्यू ट्रू, आर अँड एस फॉल्स आहे, म्हणजे या आर ची किंमत फॉल्स। मग पहिले ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करून घेणार, हे टी आहे और आता अँड आले तर टी अँड एफ। अँड च्या कंडिशन मध्ये, हे अँड ची कंडिशन, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स। हे दोन्ही ट्रू नाहीत, दोन्ही ट्रू नाहीत म्हणून इथं आन्सर आलेला आहे फॉल्स, यानी टी और एफ। आता ऑर ची कंडिशन, ऑर ची कंडिशन आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू। दोन्ही पण फॉल्स नाहीत, दोन्ही पण फॉल्स नसल्यामुळे याचा आन्सर आलेला आहे ट्रू। हे आपला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे, हे आपल्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। काय आलं ट्रूथ व्हॅल्यू
टी आलेला आहे, पाहून घ्या. चला सेकंड क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन आहे नंबर 2. इथं आहे P then Q or R then S याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सर्वप्रथम आपण क्वेश्चन ॲज इट इज लिहिणार. P then Q or R then S. क्वेश्चन मध्ये सांगलेलं आहे P and Q ट्रू आहे, R and S फॉल्स आहे. व्हॅल्यू पुट ऑफ करणार. P ची व्हॅल्यू ट्रू, देन Q ची व्हॅल्यू ट्रू और R ची व्हॅल्यू फॉल्स, देन S ची व्हॅल्यू पण फॉल्स आहे. चला कंडिशन चेक करणार. देन आहे, या देन मध्ये ही देन आहे TF असेल तर फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू. Q ची व्हॅल्यू काय आहे, ट्रूच आहे. देन ची कंडिशन काय, TF असेल तर फॉल्स. TF नाही म्हणजे फॉल्स घ्यायची गरज नाही, आन्सर याचं काय होईल, ट्रू. देन मध्ये TF असेल तर फॉल्स आहे. पुन्हा R ला R, पुन्हा इथं TF नाही म्हणून फॉल्स नाही, आन्सर येईल ट्रूच. हे देन मध्ये TF असेल तर फॉल्स, TF नाही ट्रू, TF नाही ट्रू. आता R ची कंडिशन एकच आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही म्हणून आन्सर काय आहे, ट्रू आहे. हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर. त्यानंतर यामधला क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. नंबर 3 Q and R और इथे सांगलेलं आहे निगेशन P and S. ठीक आहे. चला पहिला आपण क्वेश्चन ॲज इट इज लिहिणार आहोत सर्व. हे Q and R और निगेशन P and S. व्हॅल्यू पुट ऑफ करणार. पहिले P आणि Q ट्रू दिलेला आहे म्हणजे Q ची व्हॅल्यू आपल्याकडे ट्रू आहे अँड R ची व्हॅल्यू आपल्याकडे फॉल्स आहे. पुन्हा R निगेशनला निगेशन, P ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड S ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. मग चला सर्वप्रथम अँड ची कंडिशन. अँडच्या कंडिशन मध्ये काय हे आपल्याला माहित पाहिजे. अँडच्या कंडिशन मध्ये दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर हे दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. और निगेशन टी असेल तर एफ येईल, एफ असेल तर टी येईल. टीचं निगेशन होईल एफ अँड पुन्हा हे एफ. चला पुन्हा हे एफ ॲज इट इज एफ आर. आता अँडची कंडिशन, अँडची कंडिशन एकच सांगायला, दोन्ही ट्रू तर ट्रू. हे दोन्ही पण ट्रू नाही म्हणून आन्सर काय होईल, फॉल्स होईल. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आलं असतं. आता ऑर ची कंडिशन, ऑर सांगायला दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. दोन्ही फॉल्स आहे म्हणजे आन्सर काय आहे, एफ. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ आलेली आहे. तर बघून घ्या. हे क्वेश्चन नंबर 3 होतं. क्वेश्चन नंबर आता 4 नंबर घेणार आहोत. नंबर 4 चौथ्यातलं चौथं. P then Q and negation R.
तर पहिले जशाला तसं आहे, पी देन क्यू अँड निगेशन आर. व्हॅल्यू पुट ऑफ करणार. पी आणि क्यू याची व्हॅल्यू आहे ट्रू. तर आन्सर मध्ये पी ची व्हॅल्यू ट्रू, देन क्यू ची व्हॅल्यू ट्रू ब्रॅकेट क्लोज अँड निगेशन आर ची व्हॅल्यू आहे फॉल्स. पहिले बघा, देन ची कंडिशन टीएफ असेल तर फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू. टीएफ नाहीये म्हणून ट्रू. टीएफ असेल तर फॉल्स आला असतं. टीएफ नाही म्हणून ट्रू. अँड निगेशन एफ, निगेशन ऑफ एफ काय होईल टी. मग अँड ची कंडिशन एकच आहे, दोन्ही ट्रू तर ट्रू. दोन्ही ट्रू आहे, आन्सर काय आहे ट्रू. हे 4 नंबरचा क्वेश्चन होता. चला या नंबर क्वेश्चन नंबर 5. याच्यातला 5वा नंबर या ब्रॅकेट निगेशन आर डबल इम्प्लिकेशन, या बारा डबल इम्प्लिकेशन म्हणतात. डबल इम्प्लिकेशन पी देन निगेशन क्यू. सर्वप्रथम क्वेश्चन ॲज इट इज लिहिणार आपण. निगेशन आर डबल इम्प्लिकेशन पी देन निगेशन क्यू. व्हॅल्यू पुट ऑफ करणार. निगेशन ॲज इट इज आर, आर ची व्हॅल्यू फॉल्स. डबल इम्प्लिकेशन पी, पी ची व्हॅल्यू ट्रू ब्रॅकेट क्लोज देन निगेशन क्यू, क्यू ची पण व्हॅल्यू ट्रू. चला मग निगेशन एफ, एफ चं निगेशन ट्रू आहे ब्रॅकेट निगेशन एफ चं काय ते ट्रू. डबल इम्प्लिकेशन टी ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. पुन्हा देन निगेशन टी, टी चं निगेशन एफ, या निगेशन ऑफ टी काय होईल एफ होईल. चला डबल इम्प्लिकेशन बघा. डबल इम्प्लिकेशन दोन्ही सेम असेल, एफ एफ असो का टी टी असो, दोन्ही सेम असेल तर ट्रू. दोन्ही पण सेम आहे म्हणून आन्सर ट्रू. देन एफ. तर देनची कंडिशन आहे टीएफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टीएफ आहे म्हणून फॉल्स, टीएफ नसला असलं तर ट्रू घेतलं असतं. हे झालं क्वेश्चन नंबर 5. चलो यानंतर क्वेश्चन नंबर 6 घेणार आहोत. चला क्वेश्चन नंबर 6 आहे, थोडा मोठा क्वेश्चन आहे 6. स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी अँड ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर ब्रॅकेट क्लोज. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आर, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट क्यू अँड आर, आर दुसरा आहे पी अँड आर ब्रॅकेट क्लोज. हे क्वेश्चन आहेत आपल्याकडे. सर्वप्रथम आपण क्वेश्चन ॲज इट इज घेऊ. हे काय ॲज इट इज क्वेश्चन. स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी and negation q and r bracket close. पुन्हा r, फर्स्ट ब्रॅकेट q and r, पुन्हा r, हे p and r ब्रॅकेट क्लोज. व्हॅल्यू पुट अप करा. p आणि q ट्रू आहे, r and s फॉल्स आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन p ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड निगेशन आणि q ची व्हॅल्यू पण ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू आहे फॉल्स ब्रॅकेट क्लोज. पुन्हा आहे आर, सेकंड ब्रॅकेट क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे.
ऑर पी ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे. आपण व्हॅल्यू पुट ऑफ केलं संपूर्ण. मग स्क्वेअर ब्रॅकेट टी चं निगेशन एफ होईल अँड या टी चं निगेशन पुन्हा एफ होईल पुन्हा अँड एफ ब्रॅकेट क्लोज ऑर ब्रॅकेट. आता अँड ची कंडिशन बघा. अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. याचा आन्सर एवढ्याचं फॉल्स आलेला आहे, दोन्ही ट्रू नाही. पुढे ऑर अँड ची कंडिशन पुन्हा दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट फॉल्स अँड. आता अँड ची कंडिशन पुन्हा दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून आन्सर आल्याचं फॉल्स ब्रॅकेट क्लोज पुन्हा ऑर. ऑर ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू, दोन्ही फॉल्स आहे म्हणून आन्सर आलेला आहे फॉल्स. मग काय आलं इथे ब्रॅकेट मध्ये एफ अँड एफ ब्रॅकेट क्लोज ऑर एफ. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून आन्सर काय होईल फॉल्स पुन्हा ऑर फॉल्स. ऑर ची कंडिशन दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स. काय आलं दोन्ही फॉल्स आहे म्हणजे आन्सर काय फॉल्स. हे क्वेश्चन नंबर 6 होता. क्वेश्चन नंबर 6 काय पहिले ॲज इट इज लिहिले. निगेशनला निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड निगेशनला निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स ब्रॅकेट क्लोज. ऑर क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे. पुन्हा ऑर पी ची व्हॅल्यू ट्रू आहे अँड आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे. टी चं निगेशन एफ अँड टी चं निगेशन एफ पुन्हा अँड हे ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज ऑर. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. इथं ऑर दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. एफ ॲज इट इज अँड ॲज इट इज. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येते, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. ऑर ला ऑर. इथं काय ऑर ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही फॉल्स होतं म्हणून आपण फॉल्स घेतले. म्हणजे एफ अँड एफ ऑर एफ. आता अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू लिहिले असते आपण, दोन्ही फॉल्स आहे तर फॉल्सच. ऑर फॉल्स. ऑर ची कंडिशन काय दोन्ही फॉल्स म्हणून फॉल्स. ही क्वेश्चन नंबर 6 होता. त्यानंतर 7वा क्वेश्चन घेणार आहोत. 7वा क्वेश्चन थोडा मोठा असल्या कारणाने आपण हे मोडून टाकू. तो 7 नंबर आहे स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा मध्ये सिंपल ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू ब्रॅकेट क्लोज पुन्हा आहे अँड हे आहे निगेशन ऑर ब्रॅकेट क्लोज. पुन्हा इथं ऑर आहे पुन्हा सेकंड ब्रॅकेट हे क्यू देन पी ब्रॅकेट क्लोज पुन्हा देन निगेशन यस और आर. हे एवढा मोठा क्वेश्चन आहे. 7वा क्वेश्चन. चलो सर्वप्रथम आपण क्वेश्चन ॲज इट इज घेऊ. हे स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा सिंपल ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू पुन्हा अँड निगेशन आर ब्रॅकेट क्लोज पुन्हा ऑर ब्रॅकेट क्यू देन पी ब्रॅकेट क्लोज देन हे निगेशन यस और आर. चला व्हॅल्यू पुट ऑफ करणार. पी आणि क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, आर आणि एस ची व्हॅल्यू फॉल्स आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन पी ची व्हॅल्यू ट्रू अँड क्यू ची पण व्हॅल्यू ट्रू पुन्हा अँड निगेशन आर ची व्हॅल्यू फॉल्स ब्रॅकेट क्लोज
पुन्हा ऑर सेकंड ब्रॅकेट क्यू ची व्हॅल्यू ट्रू देन पी ची व्हॅल्यू ट्रू पुन्हा देन निगेशन एस ची व्हॅल्यू फॉल्स पुन्हा आर ची व्हॅल्यू पण फॉल्स व्हॅल्यू आपण पुट केल्या नाही स्क्वेअर ब्रॅकेट टी चं निगेशन एफ एफ अँड टी ब्रॅकेट क्लोज पुन्हा अँड एफ चं निगेशन टी हे ब्रॅकेट पुन्हा क्लोज झालं पुन्हा आर इथं देनची कंडिशन टी एफ असेल तर फॉल्स आहे टी एफ नाही याचा अर्थ आहे ट्रू पुन्हा देन ब्रॅकेट एफ चं निगेशन टी और पुन्हा एफ ब्रॅकेट क्लोज हे एफ चं निगेशन टी मग पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट काय करणार अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू दोन्ही ट्रू नाहीये म्हणून आन्सर काय आले फॉल्स अँड पुन्हा हे टी ब्रॅकेट क्लोज और इथे टी देन और ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स दोन्ही फॉल्स नाही म्हणून आन्सर ट्रू ब्रॅकेट क्लोज आता काय भेटलं इथे हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये भेटलं एफ अँड टी और सेकंड ब्रॅकेट मध्ये भेटलं टी देन टी चल मग अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू दोन्ही ट्रू नाही म्हणून आन्सर फॉल्स और टी एफ असेल तर फॉल्स देन मध्ये टी एफ असेल तर फॉल्स टी एफ नाही म्हणून ट्रू और ची कंडिशन दोन्ही फॉल्स तर फॉल्स दोन्ही फॉल्स नाही म्हणून आन्सर काय आलं ट्रू आलेला आहे हे 7वा क्वेश्चन होता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 घेणार आहोत एक नंबरचा क्वेश्चन म्हणजे इथं आपला क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट होणार 8 तर ते आहे निगेशन स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा सिंपल ब्रॅकेट negation P and R bracket close or yes then negation Q bracket close double implication P and R पहले क्वेश्चन एज इट इज लिहू negation square bracket negation P and R bracket close or yes then negation Q bracket close double implication P and R व्हॅल्यू पुट करा P आणि Q ची व्हॅल्यू ट्रू R आणि S ची व्हॅल्यू फॉल्स देन निगेशन ला पुन्हा निगेशन P ची व्हॅल्यू ट्रू and R ची व्हॅल्यू फॉल्स पुन्हा S ची व्हॅल्यू फॉल्स देन निगेशन Q ची व्हॅल्यू ट्रू ब्रॅकेट क्लोज डबल इम्प्लिकेशन P ची व्हॅल्यू ट्रू अँड R ची व्हॅल्यू फॉल्स चल ये निगेशन ऑफ T म्हणजे F अँड F ब्रॅकेट क्लोज ऑन F ला F देन T चं निगेशन पुन्हा F ब्रॅकेट क्लोज डबल इम्प्लिकेशन अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स पुन्हा निगेशन हे अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स पुन्हा देन ची कंडिशन टीएफ हे आरोला देन म्हणतात टीएफ असेल तर फॉल्स टीएफ नाही म्हणून ट्रू ब्रॅकेट क्लोज डबल इम्प्लिकेशन हे एफ मग आपल्याला काय आलं हे ब्रॅकेट इथं भेटलं F और T ब्रॅकेट क्लोज डबल इम्प्लिकेशन F स्क्वेअर ब्रॅकेटचं सिंपल ब्रॅकेट केलं आपण निगेशन R मध्ये दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू दोन्ही फॉल्स नाही म्हणजे ट्रू डबल इम्प्लिकेशन तर काय भेटलं F आता T चं निगेशन घ्यायचं या T चं निगेशन होईल F डबल इम्प्लिकेशन F डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सेम असेल तर ट्रू
दोन्ही सेम आहे, दोन्ही सेम आहे म्हणून आन्सर काय आलं, ट्रू आलेला आहे. तर आपण काय केलं, हे क्वेश्चन नंबर 8 इथं कंप्लीट केलेले आहोत. हे पूर्ण क्वेश्चन नंबर काय होता, 8 होता. याच्या अगोदर आपण 5 स्टेटमेंट लिहून दिलं. याला अँड म्हणतात, त्याला ऑर म्हणतात, त्याला देन म्हणतात, त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात, त्याला निगेशन म्हणतात. कंपाऊंड स्टेटमेंटचे नाव आहे, कंजक्शन आहे, डिजेक्शन आहे, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि निगेशन, आणि ह्याच्या एक कंडिशन आहे. ही 8 तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली होती. पी अँड क्यू ट्रू होतं, आर अँड एस फॉल्स होतं. असे एकूण 8 क्वेश्चन आपल्याला दिलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक एक्सरसाइज 1.1 यामधील क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहोत. यानंतरचे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.